कन्यादान. मॉम 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 आज मी खूप 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 खुश आहे. अगं हो, पण काय झालंय काय? आज फायनली माझी इच्छा पूर्ण झाली. अच्छा, हो म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी मरमर करत होते ना ते आज घडलंय. काय? आय एम गोइंग टू बी अ लीड डान्सर. रिअली? अगं कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. किटू, काय? पण परफॉर्मन्स परवा आहे ना? हो अगं मग आयत्या वेळेस कसं काय चेंज केलं डिसिजन? म्हणजे आता मॉम ते का काय कशासाठी कशामुळे ते सगळं जाऊ दे, पण महत्वाचं काय आहे की मी लीड डान्सर आहे आणि लीड डान्सर मीच राहणार आहे. वाव, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स बाळा. थँक्यू डॅड. आता तुम्हाला दोघांनाही माझ्या कॉम्पिटिशनला यावंच लागेल. इट्स कंपल्सरी. अगं आता म्हणजे काय, तू लीड डान्सर नसतीस तरी सुद्धा आम्ही आलोच असतो ना. आता तर 100%. काय अजू? डॅड हा? तू काही बोलत का नाही आज? यावेळेस नो एक्सक्यूज. हा नाही नाही मी येणार आहे ना, अगदी 200% येणार. हा, तू माझ्या येण्याची काळजी करू नकोस. तू आता तुझ्या परफॉर्मन्सची काळजी कर. तो अधिकाधिक चांगला कसा करता येईल याचा विचार कर. हा डॅड माझा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणूनच मी लीड डान्सर आहे. वाव, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. पण ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही बाळा कधी. डोंट वरी डॅड, ते मी कधीच होऊ देणार नाही. गुड गुड, व्हेरी गुड. बस तू आता तुझा बेस्ट परफॉर्मन्स दे. हा, काय असतं ना बाळा, कधी कधी आपल्या नशिबाने काही काही गोष्टी मिळतात पण ते टिकवून ठेवणं फार कठीण असतं. तर ते सगळं सोपं कसं होईल यासाठी खूप मेहनत घे. डॅड तुम्हाला कायम फिलॉसॉफिकल लेक्चर. फिलॉसॉफिकल वगैरे काय नाही. आय एम टेलिंग यू द फॅक्ट. अगं नुसतं लीड डान्सर होणं पुरेसं नाहीये. लीड डान्सरला साजेसा असा परफॉर्मन्स द्यायला हवा, हो की नाही? अगं तुझ्या परफॉर्मन्सवर तर तुझ्या अख्ख्या टीमचं भवितव्य अवलंबून असणार आहे, नाही का? डॅड तुला मी लीड डान्सर झाली आहे याचा आनंद नाहीये का? ऑफकोर्स आय एम हॅपी. काय बोलते? आय एम क्वाईट हॅपी. फक्त किटू परवाचा तुझा परफॉर्मन्स लीड डान्सरला साजेसा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी आता तुला खूप 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 मेहनत करायला हवी, नाही का? डॅड मला चांगलंच माहितीये की मला काय करायचंय ते. आणि ही जागा मला माझ्या नशिबामुळे नाही तर माझ्या टॅलेंटमुळे मिळाली. किटू ऐक जरा बाळा. झालं? मूड ऑफ केलास ना तिचा? अरे ती किती कौतुकानं आपल्याला सांगायला आली होती. अगं पण मी चुकीचं काय म्हटलं? मी फक्त एवढंच म्हटलं की तू आता लीड डान्सरला साजेसा परफॉर्मन्स करण्यासाठी खूप मेहनत करायला हवी तुला. इनफॅक्ट तिला आता काही दुसरं सुचलंच नाही पाहिजे. पण बघ तू नेमकं उलट करेल, याच्या जाऊन झोपेल, टाइमपास करत बसेल. बघ तू. अजय कम ऑन, लीड डान्सर झाली म्हणून आराम करायचा नाही, 24 तास रिहर्सल करायच्या. हा अगं तसं नाही, पण वेळ फार कमी आहे ना. आता लगेचच ग्रँड रिहर्सल असेल त्यांची. मग त्या दृष्टीने प्रिपेअर नको का व्हायला तिने? ती असेलही प्रिपेअर्ड अँड शी इज व्हेरी रिस्पॉन्सिबल. तिला सगळं काही कळतं, म्हणजे निदान या बाबतीत तर. नाही बरोबर, अगदी बरोबर. तिला सगळं कळतं, तुला सगळं कळतं. काय कळत नाही ते मला कळत. मी आपला गरीब बापडा अडाणी माणूस टीव्ही बघत बसतो. यातलं काही कळतंय का ते बघूया आपण. अजय मी काय बोलते ते तरी ऐक. मी सकाळी उगाच चिडचिड केली ना तुझ्यावर. आय एम सॉरी. आई अगं सॉरी कशाला म्हणतेस? कारण माझं खरंच चुकलं. हे बघ, तू कधीच चुकू नाही शकत. उलट परिस्थितीच अशी आहे ना की तुला सगळं सांभाळून घ्यावं लागतंय. आणि मग अशा परिस्थितीत थोडी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. त्या दिवशी डॉक्टर म्हणाले ना, खरंय आम्ही खूप नशीबवान आहोत
आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली आहे. आई मला खूप वाईट वाटतंय की मी डान्स कॉम्पिटिशन मध्ये परफॉर्म नाही करू शकत. वाईट वाटणारच गायत्री. तू किती मेहनत केली आहेस ना हे मी पाहिलंय. पण मला कशाचं वाईट वाटतंय माहिती? मी कॉम्पिटिशन मध्ये परफॉर्म नाही करू शकणार याचं नाही, तर यापुढे मी कुठल्या स्पर्धेत पार्टिसिपेट नाही करू शकत. यावेळेस सुद्धा बाबांकडून किती मुश्किलीने परमिशन मिळाली होती. नको आता तेच तेच पुन्हा. आई, हे माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष. पुढच्या वर्षापासून जॉब आणि इतर बाकी सगळ्या गोष्टी सुरू होतील. पण ठीक आहे, बाबांना अशा अवस्थेत सोडून मी कुठेच नाही जाऊ शकत. हे बघ गायत्री, निर्णय तू घेतलायस, पण खरं सांगू, ज्या वेळेला बाबा शुद्धीवर येतील ना, सगळ्यात आधी तुझ्या डान्स बद्दलच विचारतील. त्यांच्यासाठी स्पर्धा जिंकणार होते, तेच पाहायला नसतील तर काय उपयोग आहे? डॉक्टर, ते 24 तास होऊन गेले, पण बाबा. हो, मी म्हणालो होतो, पण जोपर्यंत कीर्तने शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही. आपण त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूयात का? हे बघा, हॉस्पिटल बदलून काहीच होणार नाही. पण मी फक्त एवढंच सांगू शकतो की आम्ही शर्तीचे प्रयत्न करतोय आणि करत राहू. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, आपल्या हातात फक्त एवढंच आहे. अगं चिडू नको तर काय करू? तुला माहितीये मी कॉलेजच्या टीम मधून दरवर्षी पार्टिसिपेट करते, पण यावेळेस किमो सर दादाचे एवढे चांगले फ्रेंड असूनही त्यांनी पार्शिलिटी केली. गायत्रीला लीड डान्सर घेतलं, मग मला राग नाही कळणार? हे बघ, सगळ्यांना माहितीये मी तिच्यापेक्षा जास्त भारी परफॉर्म करते, पण तिला घेतलं लीड डान्सर म्हणून. आता तू परवा बघच, मी असा भारी डान्स करेन ना की लोक तोंडात बोटं घालतील, नाहीतर नावाची कृतिका नाही. मी इतका भारी डान्स करेन ना की गायत्री नावाची कोणी मुलगी आपल्या ग्रुपमध्ये होती हे लोक विसरून जातील. मी तुला नंतर फोन करते. बाय. का ग? अगं बोल ना. इट्स ओके डॅड. बाय द वे किटू, आय एम सो सॉरी बाळा. मगाशी माझ्यामुळे तुझा मूड ऑफ झाला. नो, ऍक्च्युली आय एम सॉरी डॅड. मी तुमच्यावर तसं चिडायला नको होतं. ठीक आहे. काय नाही, मला ना एक अतिशय महत्वाची गोष्ट तुझ्याबरोबर जरा शेअर करायची होती. बोल ना. आपण म्हणजे मी आता जे काही बोलणार आहे तुझ्याशी ते तुझा डॅड म्हणून नाही, तुझा मित्र म्हणून बोलणार आहे. आणि मी जे काही बोलेन ते उगाच लेक्चर वगैरे देतोय किंवा फिलॉसॉफी झाडतोय असं समजू नकोस प्लीज. नो, ते मी मगाशी चुकून बोलले. काय ना किटू, तुला सांगतो, मी शाळेत असताना 9वी मध्ये अतिशय ब्राईट स्टुडंट होतो, एकदम हुशार. आणि मग 10वी मध्ये आल्यानंतर मला असं आतून वाटायला लागलं की मी यावर्षी मेरिट लिस्ट मध्ये येणार. आणि मग मेरिट मध्ये आल्यावर सगळ्या पेपर्स मधनं माझे इंटरव्ह्यूज होतील, सगळे चॅनलवाले येतील माझे इंटरव्ह्यूज घ्यायला, मुलाखती घ्यायला, सगळ्या सोसायटीज आणि कुठे कुठे माझे सत्कार समारंभ होतील. मग ते सत्कार समारंभाना मी काय भाषण करायचो याच्यावरती तासन तास विचार करायला लागलो, तासन तास. हो. आणि मग हे करता करता परीक्षा येऊन ठेपली आणि मला कळलंच नाही. म्हणजे मी परीक्षा आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वर्षभर मी सगळा वेळ ह्याच्यातच वाया घालवलाय, अभ्यास केलाच नाहीये. कसं आहे ना, आपलं सुद्धा हे असंच असतं. म्हणजे आपण कष्ट करायला विसरतो, स्वप्न बघण्यातच आपला वेळ जातो सगळा. डॅड, पण स्वप्न बघणं वाईट नाहीये ना? नाही, स्वप्न बघणं वाईट नाही अजिबात. आपण स्वप्नात वाहवत जाणं चुकीचं आहे. स्वप्नच खरं तर माणसाला
धडपड करण्यासाठी प्रवृत्त करतात, शिकवतात, बरोबर ना? पण जर आपण वस्तुस्थितीचं भानच ठेवलं नाही तर मात्र स्वप्न बघण्याच्या नादात आपण मेहनत करायलाच विसरतो. आणि आयुष्यात मेहनतीला पर्याय नाही. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, 100% यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. सो तू सुद्धा खूप खूप मेहनत करशील अशी माझी आशा आहे. खरंच आनंद आहे की तू आता या कॉम्पिटिशन मध्ये ऍज अ लीड डान्सर म्हणून परफॉर्म करणार आहेस. तर तुझी ग्रँड रिहर्सल असेल, परवा तुझा शो आहे. सो खूप मेहनत कर बाळा. हे बघ, तुझा परफॉर्मन्स अतिशय उत्तम झाला पाहिजे, उत्तम झाला पाहिजे. आणि तुला सांगतो, म्हणजे तुमचा जर या कॉम्पिटिशन मध्ये नंबर आला ना तर माझ्याकडनं एक मोठं गिफ्ट तुम्हाला. आणि हारलात तरी चालेल, हारलात तरी सुद्धा माझ्याकडनं गिफ्ट आहेच ना. कारण जिंकण्या हारण्यापेक्षा ना मला वाटतं तुमचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम होणं खूप महत्वाचं आहे. सो तू सुद्धा खूप मेहनत करशील अशी माझी आशा आहे, खात्री आहे मला. सो ऑल द बेस्ट. थँक्यू डॅड. लव यू. लव्ह यू टू. हॅलो. हा अगं, ते डॅड आले होते. ते त्यांच्या लहानपणीची स्टोरी सांगत होते मला. अगं, त्यांनी फिनालेचं एवढं टेन्शन घेतलंय माहितीये. बरं ते सोड, मी काय बोलत होते. गायत्रीला तिची लायकी दाखवून द्यायची ही संधी आहे आणि ती मी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाहीये. किती वाजले? अरे बापरे, तू जा आता आतमध्ये, उशीर होत असेल. नाही नको, मला जावंसं नाही वाटत. का, काय झालं? एनी प्रॉब्लेम? मला हे सगळं नाही सहन होते कार्तिक. काय? म्हणजे हे असं कॉरिडॉर मध्ये बसून राहणं, डॉक्टरची वाट बघणं, डॉक्टर आले की ते काय सांगतील सतत याचीच काळजी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आयसीयू जवळ नाही जावंसं वाटत रे. बाबांना नाही बघवत असं. गायत्री, आय कॅन अंडरस्टँड, बट तू काळजी नको करू. मी तुला सांगितलं ना, सगळं नीट होणार आहे. आणि आता तर मी माझ्या फ्रेंडला 21 मोदकांचा गिफ्टही दिलाय. फ्रेंड? हा, गणू बाप्पा, गणपती बाप्पा. ही इज माय बेस्ट फ्रेंड. तू त्याच्यासमोर नवस बोललायस? नवस? हा, मे बी. पण मी माझ्या फ्रेंडकडे जे काही मागतो ना, तो ते सगळं देतो मला. आणि यावेळी तर मी जे मागितलं ना ते त्याला अर्जंट बेसिस वरती द्यायला सांगितलं. गणू, ऐकतोयस ना? तशा अजून बऱ्याच विशेष पेंडिंग आहेत माझ्या. आय एम शुअर सगळ्या पूर्ण करेल हळूहळू, हो ना? अशी का बघतेस? तो खरंच ऐकतो माझं. अरे ऐकत असेल, मी कुठं नाही म्हणले. ऐकत असेल ना, ऐकतोच. ओके, तू जा आता आतमध्ये, तुला उशीर होतोय. सिरियसली. गायत्री, एक सेकंड. इमोचा फोन आला होता. ही सीम्स व्हेरी सॅड. आय एम सॉरी, माझा नाईलाज आहे, तू समजू शकतोस ना. मला बाकी काय नाही, पण तुला डान्स करता येत नाही ना, याच वाईट वाटतंय बस. मगाशी मी आईशी हेच बोलत होते. कदाचित यापुढे मला डान्स कधीच करायला नाही मिळणार. का? असं का बोलतेस? यू नेव्हर नो. असं नको म्हणू प्लीज. हो, पण मला माहिती आहे ना. एक मिनिट, तुला काही माहिती नाहीये आणि मी बोललो ना, यू नेव्हर नो. काय माहिती, कदाचित तू फिनालेला परफॉर्मही करशील. तू वेडा आहेस का जरा? हो, वेडा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या जिभेवर आहे ना काळा तीळ आहे. सो मी बोललेलं 99% खरं होतं. बघ तू. असो, जाऊ दे, मी जाते आता. हो, जा जा. बाय. बाय. काळजी घे बाबांची. टेक केअर. तू पण झोप, हो. आराम कर. Bye. बाय.
माझ्या जिभेवर तर तीळ नाहीये. फ्युचर रेफरन्स साठी काढावं लागेल. परमनंट मार्कर चालतो का जिभेवरती? One, two, three, four, five, six, seven, eight. 2, 2, 3, 4, 5, 6. Clap. All right. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण. पाणी प्या, फ्रेश व्हा, परत सुरू करूया. ऑलराईट, एक्सक्यूज मी. यार इतकं वाईट नाचलो का ग आपण? स्टेप्स आणि सिंक्रोही चांगला होता. नाही ग, सगळं बरोबर होतं. पण किमो सरांचं मनच इथे नव्हतं. का? अनु, कसं आहे ना, या सगळ्यांना जोडून ठेवणारी एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे गायत्री. बाकी परफॉर्मन्स चांगलाच होता. कमॉन यार, किटू सुद्धा चांगलं नाचतीये. शी इज ट्राइंग हर बेस्ट. अगं किटू वाईट नाचते असं माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की किटू गायत्री नाहीये. बाकी चांगलं काय वाईट काय हे किमो सर ठरवतीलच. सर, आता जे काय आत आम्ही परफॉर्म केलं त्याच्यावर तुम्ही काहीच रिॲक्ट न होता बाहेर निघून आलात, तर याचा अर्थ आम्ही काय समजायचा? मी काही बोलावं असं तुम्ही परफॉर्मन्स नाही केलं. एक्सक्यूज मी, येस. यू शुड से समथिंग गुड और बॅड. म्हणजे आज जे मी परफॉर्म केलं ते परफेक्ट होतं का नाही मला कसं कळणार? ऐकायचंच आहे. ऐक, सगळ्यात पहिली गोष्ट, यू आर नॉट इन टू डान्स. परफॉर्म करताना डान्सकडे सोडून बाकी सगळीकडे लक्ष होतं तुझं. म्हणजे मी प्रेझेंटेबल आहे ना, मी करते ते ऑडियन्सना आवडतंय ना, कोणी मला फॉलो करतंय का. हं, कित्येक वेळा तर मूव्सकडे लक्ष न देता माझ्या रिॲक्शन्सकडे लक्ष देत होतीस का? ते मी जस्ट चेक करत होते. काय चेक करायचं असतं? हा, रिॲक्शन्स मी देईन ना, अगोदर परफॉर्म तर कर. कसं आहे ना की तू कितीही टेक्निकली करेक्ट डान्स केलास ना तरी तुझ्या परफॉर्मन्स मध्ये एक गोष्ट मिसिंग असते. सोल, आत्मा, इमोशन्स. राईट? जे असेच नाहीये ते कसे येतात माहितीये? त्यासाठी ना डान्सकडे एक हॉबी म्हणून बघण्याच्या पलीकडची पॅशन लागते, एक विचार लागतो, आपल्या परफॉर्मन्सवर श्रद्धा लागते, मग ते नॅचरली येत. सॉरी टू से, पण खऱ्या परफॉर्मरला मला हे सांगावं नाही लागत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी परफॉर्मच नाही करू शकत का? नाही म्हणू की खरं सांगू? असो, हे बघ, तुला हे सगळं एका दिवसात येईल अशी माझी इच्छाच नाही. पण तुम्हाला सगळीकडे गायत्रीच दिसणार असेल तर आय कांट डू एनिथिंग. एक मिनिट, मी गायत्रीचा विषय काढला, मी तिचं नाव जरी काढलं, हे खूळ ना तुझ्या डोक्यातलं आहे की तू, कळलं का? माझी अशी इच्छाच नाहीये की तू एका दिवसात गायत्री व्हावंस, कारण ते शक्यच नाहीये. यू डू युअर बेस्ट. कदाचित ते तिच्यापेक्षा बेस्ट असेल. मी एक सांगू का तुला, आयुष्यात दुसऱ्याची जागा घेण्यापेक्षा ना स्वतःची जागा बनवायला शिक. खूप पुढे जाशील, बाकी तुला वाटेल ते. टीना, परफॉर्मन्सला कुठले कपडे घालायचे? मी असल्या घाणेरड्या अवतारात यायचंय का मी? हा, मग ते कपडे कुठे आहेत? पोचलेत ऑडिटोरियमवर. ओके, ग्रेट. रिपोर्टिंग झालं, आय कार्ड सबमिट झाले. ओके, ठीक आहे, आम्ही निघतो सर. ओके ओके, बाय. किमो द परफेक्ट खान. फायनली द फिनाले डे हॅज कम. ओ येस, ऑल सेट? ऑफकोर्स. तुला सांगू का हिरो, आजचा आपला परफॉर्मन्स ना मस्त होणार. आय न्यू इट. फक्त आपल्याला प्राइज मिळणार नाही. का असं बोलतोयस बेटा? थोड्या वेळात आपला परफॉर्मन्स आहे. कमॉन यार, आपण इतके दिवस रिहर्सल करतोय, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होतंय. एक मिनिट, कोणी काय ऐकत नाहीये का? नाही नाही, असं काही नाही. सगळे मेहनत घेत आहेत, माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो होत आहेत, बट देयर इज समथिंग मिसिंग. किटू तुझ्या मनाप्रमाणे परफॉर्म करत नाही, आय गेस. नाही, असं नाही. हे बघ, एका रात्रीच्या मानाने तिने बरंच कव्हर केलं. आय शुड रिअली अप्रिशिएट हर स्पिरिट.
पण कपॅसिटी असते ना रे, आता ह्याच्या पुढे तिला पुश करण्यात काही अर्थ नाहीये. मुळात गायत्री असती ना एवढे घोळ झालेच नसते. त्यामुळे या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला प्राइज मिळेलच असं नाही वाटत मला. बट किमो, यू नेव्हर नो. आणि त्यात माझ्या जिभेवर काळा तीळ पण आहे. ते सोड तू. तू काय इतकं निगेटिव्ह होतोयस? आपण मस्त करणार आहोत. वी आर जस्ट गोइंग टू रॉक द स्टेज. लेट्स जस्ट गो अँड फाईट मॅन. गायत्री असती तेवढा दिलासा द्यावा लागला असता का रे आपल्याला? सी कसं आहे ना, तेंडुलकर रिटायर झाला त्यानंतर क्रिकेट तेच राहिलं रे. बघण्यातली गंमत गेली ना. तसंच होणार आहे आपल्या परफॉर्मन्सचं. एनिवे, वी शुड गेट गोइंग. या. चला जाऊया. लेट्स गो. हे बघ, आता केलेल्या चेकअप नुसार काही गोष्टी नॉर्मल आहेत, पण जोपर्यंत ते पूर्णपणे शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत काहीच अंदाज बांधता येत नाही. डॉक्टर, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी अजून काही करता येणार नाही का? जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलेलं आहे. पण काका, बी पॉझिटिव्ह. हे बघ, आशेवर सगळं चाललेलं आहे आणि कितीही निराश झालीस ना तरी आशा सोडू नकोस, कारण कित्येकदा सगळं संपलेलं असताना माणसं फक्त आशेवर जगली आहेत. सर, सदाशिव कीर्तने शुद्धीवर आलेत.